Dear friends, next endocrine gland is pineal body. आता NCERT म्हणते स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड पिनियल बॉडी आहे. काही ठिकाणी रेफरन्सेस आहेत पिट्युटरी ग्लँडच्या बाबतीत, त्यामुळे हे कन्फ्युजन लक्षात असू द्या. आपला जो इपिथॅलॅमस आहे, इपिथॅलॅमसच्या मागच्या बाजूला इथं स्ट्रक्चर जे दिसतं त्याला आपण म्हणतो पिनियल बॉडी. प्रिव्हियसली इट वॉज थॉट दॅट पिनियल बॉडी इज वेस्टिजियल ऑफ थर्ड आय, महादेवाचा तिसरा डोळा. उघडला की समोरचा भस्म झाला. प्रचंड रागाचं प्रतीक आहे तिसरा डोळा म्हणजे. पूर्वी तिसऱ्या डोळ्याचं अस्तित्व समजलं जात होतं, परंतु नंतर स्टडी केल्यावर लक्षात आलं इट इज अन एंडोक्राइन ग्लँड. आणि या ग्लँड मधून मेलॅटोनिन आणि सिरोटोनिन सिक्रीट केलं जातं. मेलॅटोनिन काय करतं? इट रेग्युलेट डाययुरेनल 24 आवर रिदम्स ऑफ बॉडी. आपल्याला ठराविक वेळ झाली की झोप लागते, ठराविक वेळ झाली की आपण उठतो नैसर्गिकरित्या. मग हे घड्याळ कोण चालवतंय? हे सायकल, हे रिदमिक सायकल कोण चालवतंय? मेलॅटोनिन. एक्झाम्पल स्लीप, वेकअप सायकल, body temperature. It influences metabolism, pigmentation, menstrual cycle. It influences our defense capability. या सर्व गोष्टी मेलॅटोनिन करतं. त्याचबरोबर सिरोटोनिन आपल्यामध्ये एक हॅपी हार्मोन आहे, महत्वाचं आहे. आणि त्यामुळं आपलं मन स्वस्थ, शांत, व्यवस्थित, स्थिर राहू शकतं. परंतु जर याचं सिक्रिशन सिरोटोनिनचं कमी झालं, दॅट लीड्स टू एन्झायटी, डिप्रेशन. आणि आजचा काळ जर बघितला तर मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन या डिसऑर्डरला सफर होत आहे, सिरोटोनिन लेवल कमी झाल्यामुळं. सिरोटोनिन एलिमेंटरी कॅनॉलच्या मोमेंटसाठी सुद्धा महत्वाचा असलेलं हार्मोन आहे. तर अशी आहे ही पिनियल बॉडी. त्यानंतर थायरॉइड ग्लँड, लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठी एंडोक्राइन ग्लँड कोणती? थायरॉइड ग्लँड. या ग्लँड मध्ये दोन लोब आहेत. हे दोन लोब आहेत. नेक रिजन मध्ये व्होकल कॉर्डच्या खाली ट्रॅकियाच्या दोन्ही साइडला असे दोन लोब आहेत. आणि हे दोन लोब इस्थमस या टिश्यूनं जोडलेले आहेत. इट इज अ बायलोब्ड ग्लँड, बटरफ्लाय शेप्ड ग्लँड, बो टाय शेप्ड ग्लँड. आपला छोटा टाय लावतो ना आपण, बो टाय, तशा आकाराची ग्लँड आहे. शिल्ड म्हणजे ढालीच्या आकाराची ग्लँड. बायलोब्ड, दोन लोब आहेत, ते इंटरकनेक्ट केलेले आहेत इस्थमस कनेक्टिव्ह टिश्यूने कनेक्टेड आहे ते. शिल्ड म्हणजे थायरो म्हणजे शिल्ड, युआयडिस म्हणजे सेप्ड, शिल्ड सेप्ड, डालीच्या आकाराची ग्रंथी म्हणून नाव दिलं थायरॉइड. थॉमस वॉर्टन यांनी हे नाव दिलंय कारण
ढालीच्या आकाराची ग्रंथी आहे. शिल्ड शेप्ड ग्लँड म्हणून हे नाव देण्यात आलं. हे नाव देण्यात आलं. एंडोडर्मल ओरिजिन आहे. इट इज एक्स्ट्रीमली लेबियल ग्लँड, लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड इन बॉडी. कारण 25 ते 30 ग्रॅम एवढं वेट आहे या ग्लँडचं. थायरॉइड इज लार्ज इन फीमेल दॅन मेल. इट मेजर्स अबाउट 5 सेंटीमीटर लॉन्ग, 3 सेंटीमीटर width and 25 to 30 grams in weight. त्यामुळे लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. ब्राउनिश रेड कलरची शिल्ड शेप्ड बटरफ्लाय शेप्ड बायलोब्ड ग्लँड आहे. These two lobes are interconnected by transverse band of non-glandular tissue called as isthmus. Isthmus lies across the trachea at the level of 2nd to 4th tracheal cartilage. आता हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर आपण थोडक्यात याचं पाहू. यामध्ये या थायरॉइड ग्लँडचं जे एक्सटर्नल कव्हरिंग आहे त्याला आपण म्हणतो कॅप्सूल. आउटरमोस्ट फायब्रस कव्हरिंग जे आहे त्याला आपण कॅप्सूल म्हणतो. द कॅप्सूल इज डिवायडेड इनटू मेनी पार्टिशन्स. लोबिल्स तयार होतात. कॅप्सूल septa or trabeculae arises which enters in gland, divides into many lobules. आणि प्रत्येक लोब्युल मध्ये इथं आहे जवळपास 40 फॉलिकल. फॉलिकल म्हणजे सेलचा ग्रुप. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दिस ग्लँड. असे थायरॉइड मध्ये 3 मिलियन फॉलिकल्स आहेत. 3 मिलियन फॉलिकल्स आहेत. held together by connective tissue and enclosed by capsule. 3 मिलियन फॉलिकल्स या ठिकाणी आहेत. आता थायरॉइड फॉलिकलचा विचार केला तर 50 ते 500 मायक्रॉन डायमीटर आहे. and internally lined by cuboidal glandular follicular cells rest on basement membrane. ज्यावेळी हायपोसिक्रिशन असेल त्यावेळी त्या स्क्वॅमस होतात आणि हायपर सिक्रिशन असेल त्यावेळी त्या कॉल्युमनार होतात. आणि इथं थायरॉइड फॉलिकलचा जर आपण विचार केला, दिस इज थायरॉइड फॉलिकल. बेसमेंट मेम्ब्रेन वरती या सेल्स रेस्ट झालेल्या आहेत. यामध्ये 2 टाईपच्या सेल्स आहेत. इथं आता मी ड्रॉ करतोय त्या फॉलिक्युलर सेल्स आहेत. आणि या फॉलिक्युलर सेल्स काय सिक्रीट करतात? दे सिक्रीट्स थायरॉक्सिन, मोस्ट इम्पॉर्टंट हार्मोन. This thyroxine is stored in extracellular space in the form of colloidal state. हे colloidal state मध्ये स्टोअर केलं जातं थायरॉक्सिन इथं एक्स्ट्रासेल्युलर स्पेस. नाउ क्वेश्चन मे आस्क, एक्स्ट्रासेल्युलर स्पेस असलेली ग्लँड कोणती? किंवा एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस मध्ये स्टोअर केलं जाणारं हार्मोन कोणतं? तर या थायरॉइडच्या फॉलिकल मध्ये एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस आहे आणि तिथं थायरॉक्सिन एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस मध्ये स्टोअर केलं जातं.
Some cells associated with follicle are called as parafollicular cells, and parafollicular cells secrete calcitonin. थायरोकॅल्सिटोनिन सिंगली प्रेझेंट अशा असणाऱ्या सेल्स म्हणजे पॅराफॉलिक्युलर सेल्स, आणि या सेल्स काय सिक्रीट करतात? थायरोकॅल्सिटोनिन, TCT. थायरोकॅल्सिटोनिन सिक्रीट करतात. कॅल्शियम रेग्युलेट करणारं हार्मोन सिक्रीट होतं. अशा प्रकारे या फॉलिकल्स मधून दोन महत्वाचे हार्मोन सिक्रीट केले जातात, थायरॉक्सिन आणि थायरोकॅल्सिटोनिन. थायरॉक्सिनचा विचार केला, इट इज आयोडिनेटेड डेरिव्हेटिव्ह ऑफ टायरोसिन अमिनो ऍसिड. टायरोसिन अमिनो ऍसिड आणि आयोडीन कंबाईन होणार आणि बनणार थायरॉक्सिन. ते T3 आणि T4 अशा दोन फॉर्म मध्ये आहे. T3 क्विक ऍक्टिंग आहे, T4 त्या मानानं स्लो ऍक्टिंग आहे, लॉन्ग लास्टिंग आहे, and T4 is collectively called as thyroxine. 3 आयोडीन ऍटम असल्यामुळं T3 म्हटलेलं आहे, 4 आयोडीन ऍटम असल्यामुळं T4 म्हटलेलं आहे. तर असे हे T3 T4 च्या फॉर्म मध्ये थायरॉक्सिन्स आहेत. त्यातलं थायरॉक्सिन आपण T4 ला म्हणतो. आता इथं पहा, फॉलिक्युलर सेल्स आणि पॅराफॉलिक्युलर सेल्स आहेत. फॉलिक्युलर सेल्स काय सिक्रीट करतात? थायरोग्लोबिलिन T4 100 मिलीग्राम पर डे. T3 4 टाइम्स मोर ऍक्टिव्ह दॅन T4. T3 जास्त ऍक्टिव्ह आहे पण अनस्टेबल आहे. T4 लेस ऍक्टिव्ह आहे, मोर पोटंट आहे आणि स्टेबल आहे. पॅराफॉलिक्युलर सेल्स किंवा सी सेल्स किंवा क्लिअर सेल्स हे कमी नंबर असतो, लार्जर सेल्स असतात, सिंगलली प्रेझेंट आहेत आणि थायरोकॅल्सिटोनिन सिक्रीट करतात. थायरॉइड हार्मोन्स बघू आता. T3 T4 थायरॉक्सिन आयोडिनेटेड डेरिव्हेटिव्ह ऑफ टायरोसिन अमिनो ऍसिड. म्हणजे हे हार्मोन बनवण्यासाठी आयोडीनची अत्यंत गरज आहे आणि आपण आयोडीन आहारामधून घेतो. Why does government of Maharashtra have made compulsory to take iodized salt? आपण सॉल्ट मध्ये आयोडीन असतच पण थोडंसं ऍड आणखी करतो आणि त्यातून आपली आयोडीनची गरज भागते. आणि T3 T4 च्या फॉर्म मध्ये त्यातलं T4 हे स्टेबल असणारं थायरॉक्सिन आहे. काय फंक्शन्स आहेत यामध्ये? फिजिकल ग्रोथ, आपली ग्रोथ साठी जसं ग्रोथ हार्मोन पाहिजे तसं थायरॉक्सिन सुद्धा पाहिजे. जर एखाद्या समजा आपण एक टॅडपोल लार्वा घेतला, त्याची थायरॉइड ग्लँड काढून टाकली तर तो कायमस्वरूपी टॅडपोल स्टेज मध्येच राहतो, पुढे ग्रोथ होत नाही. सो फॉर ग्रोथ थायरॉक्सिन आल्सो एसेन्शियल. मेंटल आणि सेक्शुअल डेव्हलपमेंट साठी सुद्धा
आपली जी नर्वस सिस्टीमची सेन्सिटिव्हिटी आहे त्याच्यासाठी थायरॉक्सिनची गरज आहे. सेक्शुअल डेव्हलपमेंट साठी सुद्धा त्याची अत्यंत गरज आहे आपल्यामध्ये. त्याचबरोबर या हार्मोन मध्ये हे हार्मोन काय करतं, बेसल मेटाबॉलिक रेट, एनर्जी प्रोडक्शन, बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करणार हे अत्यंत महत्वाचं एकमेव हार्मोन आहे. यावर क्वेश्चन विचारला जाईल. रिस्पिरेशनची प्रोसेस रेग्युलेट करणारं हार्मोन. त्याचबरोबर हे आरबीसी प्रोडक्शन साठी सुद्धा सपोर्ट करतं. इट कंट्रोल्स द मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स यांचं मेटाबॉलिझम रेग्युलेट करतं हे हार्मोन. इट मेंटेन्स द वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. इतके अत्यंत महत्वाचे रोल आहेत या हार्मोनचे. त्यानंतर थायरोकॅल्सिटोनिन, टीसीटी. थायरोकॅल्सिटोनिन. ज्यावेळी बॉडीमध्ये कॅल्शियम जास्त झालं असेल त्यावेळी टीसीटी, थायरोकॅल्सिटोनिन थायरॉइड कडून सिक्रीट होणार आणि ब्लड मध्ये जी कॅल्शियम लेवल वाढलेली आहे ते कॅल्शियम, एक्सेस कॅल्शियम बोन कडे डिपॉझिट करायला सांगणार. So it helps in deposition of excess calcium in bone and lowers the calcium level of blood. याला अपोजिट काम कोण करतं? पॅराथ हार्मोन. ते ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवतं. ते तिथं स्टोअर केलेलं कॅल्शियम आणून ब्लड मध्ये मिक्स होणार म्हणजे कॅल्शियम लेवल ब्लडची वाढवायचं काम करतं. म्हणजे हे दोन्ही टीसीटी आणि पीटीएच एकमेकाच्या अँटीगोनॅस्टिक अपोजिट काम करतात. पण ग्रोथ हार्मोन आणि थायरॉक्सिन एकमेकाला मिळून काम करतात. सिनर्जेस्टिक वर्क म्हणतो आपण त्याला. आता इथं पहा, कॅल्शियम होमिओस्टॅसिस कशी होते. ज्यावेळी ब्लडची कॅल्शियम लेवल वाढली असेल त्यावेळी थायरॉइड कडून कॅल्सिटोनिन सिक्रेट होणार, बोन मध्ये डिपॉझिट करणार. एक्सेस कॅल्शियम बोन मध्ये डिपॉझिट केलं जाईल किंवा किडनीला सांगणार रिअब्सॉर्प्शन कमी करा. किडनी मधून कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन कमी होईल आणि लॉस जास्त होईल आणि ब्लडची कॅल्शियम लेवल कमी केली जाईल. त्याच्या अपोजिट जर कॅल्शियम ब्लडचं कमी झालं तर पॅराथायरॉइड ग्लँडला निरोप दिला जाईल. पॅराथायरॉइड ग्लँड इथं आहेत, त्याच्यामधून पॅराथ हार्मोन सिक्रीट केलं जाईल. हे पॅराथ हार्मोन काय करेल, जे बोन मध्ये डिपॉझिट केलेलं कॅल्शियम आहे ते ब्लड मध्ये आणून मिक्स करेल आणि लेवल ब्लडची वाढवेल. आणि त्याचबरोबर किडनीला सुद्धा निरोप दिला जाईल, काय, तुम्ही कॅल्शियम जास्तीत जास्त रिअब्सॉर्ब करा. इंटेस्टाइनला सुद्धा निरोप दिला जाईल, तुम्ही कॅल्शियम जास्तीत जास्त रिअब्सॉर्ब करा आणि कॅल्शियमची लेवल ब्लड मधली वाढवली जाईल. आता जर का थायरॉक्सिनचं सिक्रीशन नॉर्मल रेंज पेक्षा कमी झालं, हायपोथायरॉइडिझम हा प्रॉब्लेम होतो. लहान मुलांमध्ये क्रिटिनिझम आणि ऍडल्ट मध्ये मिक्झोडेमा हे प्रॉब्लेम होतात. आणि आपण हिली रिजन मध्ये जर पाहिलं
तर पावसाचं पाणी आलं की वॉशआउट होऊन जाणार, मिनरल त्याच्याबरोबर जाणार, निघून जाणार मिनरल, आणि त्यामुळं त्या लोकांमध्ये आयोडीनची कमतरता निर्माण होते. आणि आयोडीन कमी झाल्यामुळं, आयोडीन जेवढं पाहिजे तेवढं मिळत नसल्यामुळं तिथल्या थायरॉइडच्या ज्या सेल्स आहेत, फॉलिकल्स आहेत, त्याचा नंबर वाढतो 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 टू टेक मोर अँड मोर आयोडीन. थायरॉइड फॉलिकल नंबर इन्क्रीजेस, दॅट लीड्स टू ग्वायटर. आयोडीन डिफिशियन्सीमुळं ग्वायटर ही डिसऑर्डर होते. हिली रिजन मध्ये हा प्रॉब्लेम जास्त होतो. आणि त्यामुळं गव्हर्नमेंटने आयोडाइज्ड सॉल्ट घेणं बंधनकारक केलंय. कारण दररोज प्रत्येकाला आयोडीन मिळालं पाहिजे. आणि दुसरा कुठला पदार्थ आहे का आयोडीन मिळणारा? नाही. म्हणजे कॉमन दररोज कुठेही गेलं तरी आपण मीठ मागून खातो कमी पडलं तर, त्यामुळं मिठामध्ये ते मिक्स केलंय. ऑलरेडी नैसर्गिक मिठामध्ये आयोडीन असतंच, पण आणखी आपण प्रॉपर कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते मेंटेन केलं, त्यामुळं पॉप्युलेशनला या आजाराचा धोका आता नाही आयोडाइज्ड सॉल्ट घेतलं तर. So this is the enlargement of thyroid gland due to deficiency of iodine. In adult woman, it causes irregular menstrual cycle. Hypothyroidism during pregnancy affects the baby causing stunted growth. Cretinism होतं. आणि मग त्याच्यामध्ये मेंटल रिटार्डेशन होतं, लो इंटेलिजन्स होतो, ॲबनॉर्मल स्किन होते, डीप मुटिझम, असे प्रॉब्लेम्स त्या क्रिटिनिझम मध्ये होतात. टेम्परेचर बॉडीचं कमी होतं, ब्लड प्रेशर कमी होतं, आणि हायपोथायरॉइडिझममुळं हे प्रॉब्लेम होतात. जर ॲडल्ट इंडिव्हिज्युअल असेल तर टेम्परेचर कमी, ब्लड प्रेशर कमी, त्यामुळं फिजिकल लिथार्जी, मेंटल लिथार्जी, त्यामुळं पफी फेस आणि शरीर मोठं मोठं होत जातं. अशा प्रकारचा प्रॉब्लेम हायपोथायरॉइडिझममुळं अर्ली एज मध्ये क्रिटिनिझम आणि लेट एज मध्ये मिक्झोडेमा हे प्रॉब्लेम्स होतात. पहा, क्रिटिनिझम कंजिनायटल डिफिशियन्सी आहे, क्रिटिन म्हणतो. प्रोट्रुडिंग टंग, जीभ बाहेर येते, रिंकल्ड स्किन, डिफॉर्म्ड बोन्स अँड बल्जिंग पोट बेली, नेक, वॉकिंग, स्पीकिंग, डेंटिशन डिलेड, सलायवेशन, सतत तोंडातनं सगळं सलायवा बाहेर पडतं, तोंड ओपन राहतं, मेंटल रिटार्डनेस आहे. आणि चेस्ट बल्ज्ड, छाती पुढं आलेली असते, फॉरवर्ड आली असते, पिजन चेस्ट, हा प्रॉब्लेम त्यामध्ये दिसतो आपल्याला. ॲडल्ट मध्ये मिक्झोडेमा ही डिसऑर्डर होते, 5 पटीनं जास्त कॉमन फिमेल मध्ये आहे. इट लॅक्स अलर्टनेस, इंटेलिजन्स बिकम्स डल, एकदम डल होतं. पिक्युलर फीचर मिक्झोडेमा इन फेस अँड हँड्स, सोलन अँड पफी, सुजलेलं चेहरा सुजलेला, हात सुजलेले, पाय सुजलेले हे त्याच्यामध्ये दिसतात. जर का हे सिक्रीशन थायरॉक्सिनचं नॉर्मल रेंज पेक्षा जास्त झालं तर होणारी डिसऑर्डर म्हणजे हायपरथायरॉइडिझम. त्याला आपण एक्झोथॅलॅमिक ग्वायटर किंवा ग्रेव्हज डिसीज म्हणतो. ग्रेव्हज डिसीजचे फोटोग्राफ पाहायला मिळतील इथं. एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड, प्रोट्रुजन ऑफ आयबॉल, डोळे एकदम पुढे आलेले दिसतात की नाही. बघा, असं वाटतंय की डोळे समोरनं बसवलेत, आपण फिक्स केलेत, इतके पुढे आलेले डोळे. त्यामुळे त्याला एक्झोथॅलॅमिक ग्वायटर, ग्रेव्हज डिसीज म्हणतो. बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो, टेम्परेचर वाढतं, आणि त्यामुळं वजन त्याचं कमी होतं, घाम भरपूर येतो, आणि त्याचं वेट लॉस होतं. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स हायपरथायरॉइडिझममुळं होतात. त्याचबरोबर आपण आणखी एक ग्लँडची चर्चा थोडीशी केलेली आहे, पॅराथायरॉइड ग्लँड.
These are 4 glands present on back side of thyroid gland. थायरॉइड ग्लँडच्या बॅक साइडला 1, 2, 3, 4 ग्लँड दिसतात. पॅराथायरॉइड. 1 पेअर each in the lobe of thyroid gland. आणि काय सिक्रेट होतं यातून? पॅराथ हॉर्मोन, पेप्टाइड हॉर्मोन सिक्रेट होतं. काय करतंय हे हॉर्मोन? पॅराथ हॉर्मोन काय करतं? यापूर्वीच आपण चर्चा केलेली आहे. पॅराथ हॉर्मोन काय करतं? ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवायचं काम करतंय. आपण चर्चा केलेली आहे. जर ब्लड मध्ये कॅल्शियम लेवल कमी झाली तर पॅराथायरॉइड ग्लँड मधून पॅराथ हॉर्मोन सिक्रेट होणार आणि बोन मधलं डिपॉझिट केलेलं कॅल्शियम ब्लड मध्ये मिक्स होईल आणि कॅल्शियम लेवल वाढेल. त्याचबरोबर किडनीला कॅल्शियम जास्त रिअब्सॉर्ब करायला सांगितलं जाईल. त्याचबरोबर इंटेस्टाइनला सुद्धा कॅल्शियम रिअब्सॉर्ब करायला सांगितलं जाईल आणि शेवटी ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवायचं काम हे करतं. कॅल्सिटोनिन कमी करायचं काम करतं. पॅराथ हॉर्मोन वाढवायचं काम करतं. म्हणजे हे दोन्ही एकमेकाला अपोज मध्ये काम करतात. म्हणून त्यांना आपण म्हणतो अँटीगोनॅस्टिक हॉर्मोन्स. अँटीगोनॅस्टिक हॉर्मोन्स. पहा, it increases calcium level in blood. Hypercalcemia hormone stimulate the bone reabsorption, demineralization. Stimulate the reabsorption of calcium by renal tubule. Increase calcium reabsorption from digested food. अशा प्रकारे TCT बरोबर अपोजिट मध्ये काम करतं. दोन्ही हार्मोन एकमेकाला अँटीगोनॅस्टिक आहेत.